नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। रामकुंडावरून रॅली काढत ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। स्वामी शांतिगिरी महाराज आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। हे दृश्य आहेत रामकुंडावरची रॅली काढत शक्ती प्रदर्शन करत आज ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत। खरं तर या ठिकाणी ते महायुतीकडून लढण्यास इच्छुक होते, मात्र महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाहीये। अशातच आता शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलाय आणि आज मोठं शक्ती प्रदर्शन करत शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडून घेऊया। योगेश, एकीकडे महायुतीचा उमेदवार अद्यापही नक्की नाहीये, जाहीरच नाहीये, अशातच शांतिगिरी महाराज जे महायुतीकडून इच्छुक होते ते मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन करतायत। कडून ते इच्छुक होते, महायुती त्यांना उमेदवारी देईल अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र ते न झाल्याने त्यांनी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। पक्ष उमेदवारीचा अर्ज आज दाखल केलेला आहे। महायुतीचा उमेदवार अजूनही नाशिकमध्ये ठरलेला नाही। कदाचित तो ऐन शेवटच्या क्षणी हे बी फॉर्म देऊन दिला जाऊ शकतो। कुठलंही याबाबतची जाहीर वाच्यता होणार नाही असं ते एकूण दिसतंय। पण स्वामी शांतिगिरी महाराज यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असं म्हणता येईल। महायुतीचा उमेदवार म्हणून पर्याय म्हणून सध्या हेमंत गोडसे, त्याचबरोबर शिवसेनेत नाराज असलेले विजय करंजकर, हेमंत गोडसे यांच्या सुनबाई भक्ती गोडसे यांची नावं चर्चेत आहेत। मात्र अजूनही या बाबतीत मौन जे आहे ते महायुती पाळून आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे। मात्र यामध्ये सर्वात अधिक म्हणजे स्वामी शांतिगिरी यांची गर्दी आपण जर बघितली तर स्वामी शांतिगिरी यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय असं म्हणता येईल। खरं म्हणजे मंदिरांची नगरी आहे आणि मंदिरांच्या नगरीमध्ये एखादा धार्मिक नेता असावा असं येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून भाजपचा दृष्टिकोन होता। मात्र ते सध्या तरी जाहीर झालेलं नाही। मात्र येत्या काळात अगदी शेवटची एबी फॉर्म सुद्धा स्वामी शांतिगिरी यांना दिला जाऊ शकतो अशी अपेक्षा। नक्कीच अपडेट्स घेत राहू तुमच्याकडनं। तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तुर्तास धन्यवाद।